नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. माथेरानमधील शार्लोट लेकमधील गाळाचा वाद चिघळला. गाळ पाण्यात ढकलण्यावर पर्यावरणप्रेमी नाराज. सिंधुदुर्गातील मोती तलावातील दुहेरी मृत्यूनं खळबळ. सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला नवं वळण. इन्सुलीत रानभाज्या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद. शेकडो रानभाज्यांनी सजला महोत्सव. महिलांच्या पाककलेला हक्काचं व्यासपीठ. आणि खारघर हिल महापौर मॅरेथॉनला दिमाखात सुरुवात. 42 किलोमीटर हिल मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा उत्साह. देशभरातील धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग. पाहूया सविस्तर वृत्त. माथेरान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामावरून आता पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणातील तब्बल 5200 ब्रास माती मिश्रित गाळ काढण्याचं काम मंजूर झालंय. मात्र 10 ऑगस्ट रोजी धरणातील पाणी सोडल्यानंतर गाळ वाहून जाईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात गाळ तसाच राहिल्याने आता गाळ मिश्रित पाणी धरणातून वाहत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा धोका नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाला देखील निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून सुमारे 100 मजुरांच्या मदतीनं गाळ पाण्यात ढकलण्याचे काम सुरू आहे. पंपाद्वारे पाणी मारून गाळ वाहून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामावर माजी नगराध्यक्ष आणि पर्यावरण संवेदनशील नागरिक प्रतिष्ठानकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान हा गाळ रस्त्यांच्या कामासाठी वापरला असता तर त्याचा उपयोग झाला असता अशी भूमिका अश्वमालक राकेश कोकळे यांनी मांडली आहे. माती खाली धरणामध्ये जाऊ नये. खाली मोरबे धरण आहे जे नवी मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करतं. या धरणामध्ये ही संपूर्ण माती वाहून जाते. या धरणातून साधारण 2600 ट्रक माती काढली जाणार होती, म्हणजे 5200 ब्रास माती काढली जाणार होती. परंतु आज आपण पाहता ही सगळी माती कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार या ठिकाणी पाण्याने धुवून ती माती धरणाच्या खाली पाठवत आहे. आणि ही माती 2600 ट्रक नाही तर ही माती जवळपास 10,000 ट्रक आहे. म्हणजे एवढं मोठं प्रदूषण या ठिकाणी माथेरानमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून केलं जात आहे. या ठिकाणी जी नवी मुंबई महापालिका असेल, जीवन प्राधिकरण असेल, याबाबत त्यांना जाब विचारलं पाहिजे. राज्य सरकारचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, जिल्हाधिकारी असेल, त्यांनी देखील याबाबतीत जाब विचारला पाहिजे. ही माती तुम्ही माथेरानमध्ये वापरली पाहिजे. ही माती खाली का गेली? ही या मातीमुळे माथेरानमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारच्या अमृत 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत शार्लोट लेक संवर्धनासाठी जे 5 कोटी रुपये आले होते, त्यामध्ये या संवर्धनाच्या कामातलं सगळ्यात मुख्य काम हे शार्लोट लेक तलावाची गाळ काढण्याचं होतं. आणि तो गाळ गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल आणि मार्च 2025मध्ये थोड्याफार प्रमाणात काढण्यात आला होता. आणि तो इथून पांडे प्ले ग्राउंड आणि इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आला होता. टेंडरमधला आयटम हा गाळ काढणे याच्यासाठी वेगळा आहे आणि गाळ शिफ्ट करणे 2 किलोमीटरपर्यंत असा आहे. हे असं आयटम ठेवण्याचं कारण येत होतं की माथेरानमधली माती ही माथेरानमध्येच राहावी आणि तिचा पुन्हा वापर रस्त्यांसाठी करण्यात यावा. कारण माथेरानमध्ये 56 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातले 2-1 किलोमीटर प्ले पेवर ब्लॉकचे रस्ते असतील, 2 ते 3 किलोमीटर. उर्वरित 50 किलोमीटर रस्ते हे मातीचे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी त्याचा उपयोग झाला असता. माथेरानचे रस्ते बहुतांश खराब झालेले आहेत. घोड्याला आणि पर्यटकांना आणि रिक्षांना चालायला खूप तकलीफ झालेली, एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी आलेल्या. तर हीच जर माती आपण रोडसाठी वापरली असती, माथेरानमध्ये अनेक रस्ते आहेत, त्या रस्त्यासाठी वापरली असती, तर ही आपल्याला इतर ठिकाणी झाडाझुडपांमधनं माती काढायला नसती लागली आणि ही मातींची पूर्ण माथेरानचे रोड झाले असते. पण दुर्दैवाने ठेकेदाराने ह्या गोष्टी आपल्याला माती ही साचून ठेवायला सांगितलेली होती, पण त्यांनी साचून नाही ठेवली. पाण्याच्या प्रवाहात वाहत चाललेली आहे आणि हीच माती पुढं जाऊन दुसरं शहर खराब करणार. म्हणजे आपण आपलं गाव स्वच्छ करतोय आणि दुसऱ्या शहराची वाट लावतोय. हीच माती मोरबे धरणाला जात आहे आणि तिकडची सुद्धा पाणी पिणाऱ्यांची तिकडं सुद्धा हे होत आहे. पण हीच माती मौल्यवान माती आहे, जी आज आपलं गाव सोडून दुसऱ्या गावी चाललेले. आपल्याला ही माती पुन्हा भेटणार नाही आणि ही माती वाचवणं हे पूर्ण माथेरानकरांचं काम होतं. आंध्र प्रदेशातील गोरंटला येथील दुर्गम जंगलातील कोळसा उद्योगात बंधमजुरीत अडकलेल्या रायगडच्या माणगाव तालुक्यातील कोशिंबळे पाड्यातील 38 कातकरी महिला, पुरुष आणि बालकांची अखेर सुटका करण्यात आली आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार आणि प्रशासनाच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
लग्न, सण आणि आजारपणासाठी शेती कामाच्या मोबदल्यातून परतफेड करण्याच्या आश्वासनावर या कुटुंबांना आगाऊ रक्कम देण्यात आली होती. मात्र त्यांना आंध्र प्रदेशातील दुर्गम जंगलात नेऊन दीर्घकाळ काम करून घेतले जात होते. पुरेसे अन्न, पाणी आणि निवारा नसल्याबरोबरच मारहाण आणि भीती दाखवली जात असल्याचं समोर आलंय. 2 मजूर पळून येऊन सर्वदीप विकास संस्थेशी संपर्क साधल्यानंतर IJM आणि अंकुर ट्रस्टच्या मदतीने प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आंध्र प्रदेश प्रशासनाने कारवाई करत 38 जणांची सुटका केली. महाराष्ट्रात परतल्यानंतर माणगाव प्रशासनाने त्यांच्या निवास, भोजन आणि औषधोपचाराची व्यवस्था केली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी उद्योग मालकाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होती. माणगाव तालुक्यातील कोशिंबळेवाडीमध्ये बसलेलो आहोत आणि ही सगळी महाराष्ट्रातील आदिम जमात ज्यांना म्हटलं जातं त्या आदिम जमातीतील कातकरी, स्थलांतरित मजूर आणि वेठबिगार आहे, ज्यांची सुटका आंध्र प्रदेशमधून आम्ही करून आणली. प्रश्न वेठबिगारीचा असा आहे की प्रशासनाने, रायगड प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. पण प्रश्न इथं आहे की कातकरी समाज हा वेठबिगार का बनतो? आजचं देशाचं विकासाचं प्रारूप हे अयशस्वी ठरतं. आजही मोठ्या प्रमाणात मजुरांना स्थलांतर करावं लागतंय. सावंतवाडीच्या मोती तलावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरले. कारिवडे येथील 10वीत शिकणारी लिसा गोसावी हिने मोती तलावात उडी घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिचा नातेवाईक रोहन गोसावी याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र या घटनेत लिसा आणि रोहन या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. तलावात उडी मारण्यापूर्वी लिसा, रोहन आणि लिसा सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीमध्ये झालेल्या वादाचा CCTV फुटेज समोर आलाय. या फुटेजमध्ये नेमकं काय घडलं आणि वादाचं कारण काय होतं याचा तपास पोलीस करत आहेत. रेस्क्यू टीमच्या मदतीने दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. लिसाने टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. CCTV फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. सिंधुदुर्ग आणि कोकणच्या मातीत उगवणाऱ्या असंख्य रानभाज्या, त्यांची पारंपरिक चव आणि औषधी गुणधर्म यांचा अनोखा संगम इन्सुली येथे आयोजित रानभाज्या महोत्सवात पाहायला मिळाला. या महोत्सवाला उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला असून शेकडो प्रकारच्या रानभाज्या आणि विविध पारंपरिक पाककृतींचे दर्शन घडले. या माध्यमातून स्थानिक महिलांना आपल्या पाककला आणि कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. युवा उद्योजिका वेदिका परब यांनी मिळालेल्या प्रतिसादामुळे हा उपक्रम तालुका आणि जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रासह देशभरात नेण्याचा संकल्प व्यक्त केला. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी कोकणातील रानभाज्यांचे योग्य मार्केटिंग आणि संशोधन झाल्यास या नैसर्गिक संपत्तीला देश आणि विदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला. तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद पाहता आम्हाला आता असं प्रश्नचिन्ह पडलंय की एवढा प्रतिसाद चांगला आहे की पुढे ह्या लोकांसाठी कसं नियोजन करायचं, पुढे ह्या महिलांसाठी आपण कसा मार्ग काढायचा आणि त्यांना ह्याच्यापेक्षाही हाय लेवलला न्यायचंय, जेणेकरून आज हा कार्यक्रम फक्त तालुक्यापुरता किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता राहता कामा नये. हा संबंध देशभर पसरला पाहिजे आणि पहिलं महाराष्ट्रापासून याची सुरुवात झाली पाहिजे आणि इथल्या महिलांना ह्या मार्फत विशेष अशा काहीतरी सवलती निर्माण झाल्या पाहिजेत किंवा विशेष असं सहकार्य किंवा विशेष हे जे मेनूज आहे ते आजपर्यंत आम्ही पण पाहिले नाहीत. तर ह्या मेनूजना कुठेतरी 5 स्टार 7 स्टार दर्जा भेटला पाहिजे आणि या हॉटेलमध्ये पण हे अवेलेबल झाले पाहिजे अशी आमची ध्येय धोरण आहे. कोकणामध्ये जगात ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या आपल्या या ठिकाणी मिळत आहेत. परमेश्वराच्या कृपेने आमच्या सर्व माऊलींना खरोखर आज हा जो काय कार्यक्रम घेतलाय त्याचं खरं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आज मला वाटतं 100-200 नाही तर हजारोंच्या संख्येने अलग अलग प्रकारच्या भाज्या आणि पाककला अशा प्रकारची या ठिकाणी कला पाहतोय. तर मला एकच म्हणायचं आहे, आपण म्हटल्याप्रमाणे एखादा मँगो गुजरात मधला असेल तो देशभर आणि जगात जातो, पण कोकणातली एखादी भाजी आहे ती आपल्या परिसराच्या बाहेर चर्चाच होत नाही. मार्केटिंग मध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय. या ठिकाणी मार्केटिंग हे जर जोरदार झालं भाजीपाल्याचं तर मला वाटतं जगामध्ये या आमच्या कोकण भूमीमध्ये तळ कोकणामध्ये अशा प्रकारचा आगळा वेगळा जो साठा आहे तो पूर्ण देशभर जाऊ शकतो. आता कालावधीमध्ये आपण सावंतवाडीसाठी आठवडा बाजारसाठी मी तशी सूचना करून तशा प्रकारचा आठवडा बाजार करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. खूप छान आणि खूप स्तुत्य असा उपक्रम होता हा. याच्यातनं
साधारणतः आपल्या या ठिकाणच्या महिलांना या ठिकाणी त्यांच्याकडची जी कला आहे ते दाखवण्यासाठी एक चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं, त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो. चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भास्करराव जाधव मुख्यमंत्री झाले तर आनंद वाटेल, मंत्री तर केव्हाही होतील अशा आशयाचे वक्तव्य सुभाष देसाई यांनी केले होते. या वक्तव्याच्या संदर्भात भास्कर जाधव भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. खरं सांगायला गेलं तर मला सुद्धा कालचा तो सुखद धक्का होता, कारण आमचे नेते सुभाषराव देसाई हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या फळीतले नेते, पहिल्या फळीतले नेते. आज त्यांचं वय वर्ष 84 आहे आणि शिवसेनेला बरोबर 60 वर्ष झालेली आहेत. म्हणजे गेले 60 वर्ष ते शिवसेनेचं काम करतात आणि त्यांनी प्रेमानं त्यांनी जे जाहीर केलं म्हणण्याची आपली भावना माझ्याबद्दल व्यक्त केली, कारण मी त्यांच्या हाताखालीच घडलेला कार्यकर्ता आहे. मी त्यांच्या हाताखालीच जिल्हा परिषद लढलो, जिंकलो, तालुका प्रमुख झालो, नंतर आमदार झालो. त्यामुळे त्यांनी माझं अनेक वर्षाचं काम बघितलं, माझे कष्ट बघितलेत. त्यामुळं त्यांनी ती भावना केली व्यक्त की भास्कर जाधव मंत्री काय कधीही होऊ शकतील, पण ते मुख्यमंत्री झालेले मला बघायला पाहिजेत. असं जेव्हा त्यांनी उद्गार काढले तेव्हा खरंच मला देखील खरं सांगायला गेलं तो आश्चर्याचा धक्काच बसला. सिंधुदुर्गातील अंगणवाडीतील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा आता राजकीय चर्चेत आलाय. अंगणवाडीतील आहारात भेसळ असल्याचा प्रकार समोर आल्यास तो गंभीर विषय असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी म्हटलंय. ही खरोखर गंभीर अशी गोष्ट पुढे आलेली आहे आणि अशा ज्या अंगणवाड्या चालतात, गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी जे अन्न दिलं जातं त्याच्यातच अशा प्रकारचा घोटाळा असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार यांना आता अशा प्रकारची माहिती देणार आहोत की त्यांनी त्यांच्या भागामध्ये ज्या अंगणवाड्या आहेत आणि दुर्गम भागामध्ये खास करून ज्या आहेत त्या ठिकाणी भेटी द्याव्यात आणि तिथे चाललेला जो कारभार आहे त्याच्यातले दोष हुडकून त्याच्यावर वरिष्ठांकडे मागणी करावी की ह्याच्या सुधारणा झाली पाहिजे आणि सर्वत्र अगदी विधानसभेत सुद्धा ह्याच्यावर आवाज उठवण्याची सूचना शिवसेनेच्या आमदारांना केली जाईल. वैभव नाईक यांच्यावरील टीकेच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक म्हणून टीका करणे योग्य आहे, मात्र त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांची मर्यादा पाळली पाहिजे असं देसाई म्हणाले. अहो, किती निषेध करावा एवढं थोडं आहे. म्हणजे ठीक आहे, विरोधक म्हणून एकमेकांवर टीका केली पाहिजे, पण शब्दांचा वापर हा जपून केला पाहिजे. जर तुमच्याही बाबतीत असे काही शब्द वापरले तर तुम्हाला कसं वाटेल. आणि बाळासाहेब पण तेव्हा कठोर शब्द नक्की वापरायचे, परंतु एका पातळी आपली कधी त्यांनी सोडली नाही. तेव्हा सगळेच पक्ष, सगळेच नेते आपल्या परीने काम करत असतात. त्यांच्यावर जमेल तेवढी टीका करा, त्या टीकेला आम्ही डगमगत नाही, परंतु कमरेखालचे वार कराल तर मात्र ते सहन केले जाणार नाही. पुण्यातील कॉलेजमधील कथित राड्याच्या प्रकरणावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते काय म्हणतात हे सत्ताधाऱ्यांनी ऐकलं पाहिजे, मात्र आपल्या संघटनांना पुढे करून विरोधकांच्या कामात अडथळे निर्माण करणे योग्य नसल्याचं देसाई यांनी सांगितलंय. खरं तर विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते काय म्हणतायत हे सत्तारूढांनी ऐकलं पाहिजे. तर आपल्या संघटनांना पुढे करून त्याच्यात बाधा निर्माण करणं हे बरोबर नाही. खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय चळवळी आहेत तिकडे लक्ष द्यायचं. त्याच्यासाठी गरज पडली तर आपण आंदोलन उभं करायचं. पण आपल्या सत्तारूढ पक्ष आपल्या विचारसरणीचा आहे त्याच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी विरोधकांच्या कामामध्ये खो घालण्याचा हा प्रकार आहे, हे बरोबर नाही. तर जे चळवळी आहेत, जे प्रश्न आहेत ते अशा रीतीने दडपशाहीने संपणार नाही. आज विरोधी पक्ष जागा झालेला आहे. सगळ्या विरोधी पक्षांमध्ये जर चांगला समन्वय झाला आणि एकजूट झाली तर पुढच्या काळामध्ये सत्ता बदलही होऊ शकतो. जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने
रायगड जिल्ह्यात सेवा अभियान राबविण्यात आलं। भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे भाजप जिल्हा कार्यालयात हे अभियान पार पडले। या अभियानात रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित कामांबाबत निवेदने सादर केली। या अभियानात एकूण 109 निवेदने प्राप्त झाली असून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून ही प्रकरणे मार्गी लावण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात आला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे OSD साखरे यांनी नागरिकांची निवेदने प्रत्यक्ष स्वीकारली। यावेळी विधान परिषद आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। जनतेची सेवा, त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि विकास कामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा हा भाजपचा संकल्प असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। नागरिकांच्या निवेदनांवर संबंधित विभागांकडे प्रभावीपणे पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। सेवा अभियान अंतर्गत मान्य श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग रायगड येथे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी मी भारतीय जनता पार्टी मुख्यालय अलिबाग येथे श्री माननीय आमदार श्री प्रमोद जठार साहेब तसेच माननीय साखरे साहेब यांना भेटून माझ्या इमारतीमागील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित उघड्या नाल्याबाबत तक्रार अर्ज माननीय श्री कृष्णा चाळके अलिबाग शहर उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून संपर्क साधला व 24 तासाच्या आत अलिबाग नगर परिषदेचे मार्फत दखल घेऊन साफसफाई सुरू करण्यात आली। पेण शहरात पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडच्या गोल्ड लोन शाखेचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला। कंपनीचे बिझनेस हेड आशिष गुप्ता, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि नगरसेवक मितेश शहा यांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले। ही देशातील कंपनीची 461वी, महाराष्ट्रातील 65वी तर रायगड जिल्ह्यातील 6वी शाखा आहे। यावेळी रिजनल हेड सुनील सोनावले, एरिया हेड सुरेश पाटील, प्रोडक्ट मॅनेजर शशांक उनेरकर, एरिया हेड गणेश सर यांच्यासह कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते। नागरिकांना पारदर्शकपणे गोल्ड लोन सुविधा देणे हा कंपनीचा उद्देश असल्याचं बिझनेस हेड आशिष गुप्ता यांनी सांगितलं। केवळ सोन्याच्या दागिन्यांवरून 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच वर्षाअखेरीस देशभरात 1000 शाखा सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। पेणकरांना या शाखेच्या माध्यमातून चांगल्या आर्थिक सुविधा मिळतील असा विश्वास नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी व्यक्त केला। या शाखेच्या माध्यमातून पेणकरांना चांगल्या सुविधा मिळतील आणि पेणकर यांच्या सुविधांचा लाभ घेऊन त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या येणाऱ्या संकटाच्या प्रसंगी ही शाखा पेणकरांसाठी उपलब्ध राहून चांगली सुविधा पेणकरांना देईल अशी मी खात्री व्यक्त करते। फिनकॉर्प गोल्ड लोनच्या शाखेच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देत असताना, आपल्या सुविधा पेणकरांना देत असताना कमीत कमी व्याज दरात आपण पेणकरांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्या अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। ओके, गुड। सो आप सभी का स्वागत है। पेन में ये हमारी पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड की 461वीं गोल्ड लोन की ब्रांच है। हमारा उद्देश्य यहाँ पर यही है कि सभी नागरिकों को एक ट्रांसपेरेंसी के साथ में गोल्ड लोन की सुविधाएं मुहैया कराई जाएं, जिसमें सिर्फ आप गोल्ड ज्वेलरी के बेसिस के ऊपर 1 करोड़ रुपए तक का आप लोन यहाँ से ले सकते हैं। सेफ्टी सिक्योरिटी हमारा मोटो है और हम चाहते हैं कि सभी हमारे आदरणीय कस्टमर्स को एक अच्छी सुविधा हम दे पाएं। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित खारघर हिल महापौर मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली। देशातील पूर्ण 42 किलोमीटर अंतराची पहिली हिल महापौर मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात असून महाराष्ट्रासह देशभरातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महापौर नितीन पाटील, मॅरेथॉनचे मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चिदळे आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली। एम्स प्रमाणकामुळे या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले। या स्पर्धेत सुमारे 10,000 धावपटूंनी सहभाग घेतला असून रायगड, कोकण, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून धावपटू सहभागी झाले। डोंगर, टेकड्या, हिरवळ आणि स्वच्छ हवेच्या सानिध्यात धावण्याचा अनोखा अनुभव स्पर्धकांना मिळत आहे।
भविष्यात देश विदेशातील धावपटूंना आकर्षित करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. एका अर्थानं पनवेलला ही देशातली पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक मान मिळालेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावत आहेत. खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे. खारघर मॅरेथॉन ही पूर्णपणे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कन्सेप्टमधून निर्माण झालेली ही नवीन संकल्पना होती आणि ती प्रशासनाने राबवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न केला आहे. या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 10 वर्ष आता आमचे 1 ऑक्टोबरला होत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील नागरिकांमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर वाढवण्याच्या अनुषंगाने आणि या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नावारूपाला आणण्याच्या अनुषंगाने हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याच्यामार्फत आपल्याकडे या संपूर्ण शहरामध्ये आणि परिसरामध्ये धावण्याच्या प्रती, हेल्थच्या प्रती आणि स्पोर्ट्सच्या प्रती चांगली जागरूकता यावी ह्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे. पनवेल मॅरेथॉनने या इथे ही खारघर हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यासाठी माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर, माननीय महापौर नितीन पाटीलजी, आमचे आयुक्त चितळे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि शहरामध्ये जर इथे क्रीडांसाठी इथं चांगल्या प्रकारचं जर वातावरण तयार करायचं असेल, तरुणांना चांगले चांगले कार्यक्रम द्यायचे असतील तर मॅरेथॉन सारखा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण ही स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा ही एका ठिकाणी होत नसते, एका कंपाऊंडच्या आतमध्ये होत नसते, तर ती पूर्ण 42 किलोमीटरमध्ये ती फिरत असते आणि त्याच्यामुळं ती पूर्ण परिसराला या इथं चांगल्या प्रकारचं असं उत्तेजन देऊन जाते आणि खेळांना एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन जाते. अतिशय आनंद होतोय. देशातली पहिली हिल मेयर मॅरेथॉन आज इथे खारघर येथे आपण साजरी करत आहोत आणि पहिला जो इव्हेंट होता 42 किलोमीटरचा तो आत्ताच सकाळी पहाटे 4:30 वाजता सुरू झालेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण आहे. स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. साधारण आपण बघितले 800 ते 1000 स्पर्धक या 42 किलोमीटरला धावताना आपल्याला दिसलेले आहेत आणि आता पुढील स्पर्धा ही 5:30 वाजता 21 किलोमीटरची सुरू होणार आहे. स्पर्धेचा मार्ग आम्ही काल रात्री सुद्धा बघून आलो, अतिशय सुस्थितीत आहे. जिथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे त्या फणसवाडीच्या ग्रामस्थांना मी स्वतः रात्री सुद्धा भेटलो, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं असं वातावरण होतं. नक्कीच आज पनवेल महानगरपालिकेचा मॅरेथॉन स्पर्धा ठेवल्यामुळे महापौरासहित या सर्व टीमचं नाव वर उंचीवर पोचलेलं आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक न पाहता सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहकार्य येण्यासाठी आम्ही विरोधक पक्षातले लोकप्रतिनिधी सुद्धा अनेक प्रयत्न करत आहोत. कारण का या स्पर्धेमुळे पनवेलचं नाव हा देश पातळीवर नसेल, राज्य पातळीपासून देश पातळीवर नाव पोचेल. कारण 42 किलोमीटर हिल मॅरेथॉन स्पर्धा ही आजपर्यंत कोणी ठेवण्याची स्वप्नही सुद्धा पाहत नव्हते. हे आमचे महापौर आहे एक स्वप्न पाहिलं, छोटं स्वप्न पाहिलं का आपण ही स्पर्धा ठेवू शकतो आणि त्याच्या प्रयत्नात त्यांना अनेक अडथळे आले. यश अपयश येत असतात चांगले काम करत असताना. सहभागी झालेले आहे. सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेला उत्कृष्ट नियोजनाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि ही मॅरेथॉन स्पर्धा अशीच दरवर्षी भरवण्यात यावी अशी सुद्धा एक मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उपक्रमाला सिडकोने कन्सेंट दिलेला आहे, पण पूर्ण नियोजन हे पनवेल महानगरपालिकेचं आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. देशातील पूर्ण 42 किलोमीटर अंतराची पहिली हिल मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात असून महाराष्ट्राचा देशभरातील धावपटूंचा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. डोंगर, टेकड्या आणि निसर्गरम्य वातावरणातून धावण्याचा अनोखा अनुभव या मॅरेथॉनच्या माध्यमातून धावपटूंना मिळतोय. या स्पर्धेमुळे पनवेल आणि खारघर परिसरातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी यांनीही या मॅरेथॉनला उपस्थिती लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. 42 किलोमीटरच्या या आव्हानात्मक हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह बघून खूप मजा वाटते, खूप चांगलं वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांसोबत मी ह्याच्या आधी सुद्धा बरेच कार्यक्रम अटेंड केले. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मी एकांकिका स्पर्धेला पण आलोय खूप वर्षापूर्वी.
तेव्हापासून मी इथे आलोय. हा आत्ता सर म्हणत त्याप्रमाणे एवढी लोक आहेत आज सकाळपासून आणि या पद्धतीने नियोजन झालंय ते खूप कमाल झालंय. प्रत्यक्ष मी सगळेजण आणि पोलीस सगळ्यांचे आभार की बाबा हे नियोजन इतकं उत्तम झालं आणि याच्यामुळे एकतर पहिली हिलवाली अशी हे मॅरेथॉन होते हे खूप महत्त्वाचं. यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.